आपण बनवतोय फरसबीची भाजी. कांदा फोडून घेतला आहे ऑइलमध्ये आणि बटाटा फ्राय करून घेतला आहे. स्टार्टिंग मॅटर जे सकाळी शिमला मिरचीची जी भाजी केलेली त्याच प्रकारे आपण करतो आहे. आता कांदा आणि बटाटा नीट ब्राउनिश होईपर्यंत परतून घेऊया. करून घेऊया समजा हलकासा ब्राऊन करूया, गोल्डन ब्राऊन. बटाटे पण मस्त एक रेडिश होतात आहे. त्याच्यात मीठ टाकूया थोडंसं. चवीनुसार तुम्ही मीठ टाका. थोडा अर्धा चम्मच टाकतोय मी. परतून घेऊया मिठाला. कांद्यातून थोडंसं पाणी निघून जाईल. गॅसची फ्लेम लो ठेवा म्हणजे करपणार नाही. बटाटा गोल्डन ब्राऊन होतं आहे. कांदेही मस्त की थोडे थोडे ब्राऊन होतात आहे. तर ह्याच्यात जिरेपूड पाव चम्मच, थोडीशी लाल तिखट पाव चम्मच, थोडीशी काश्मीरी देगी मिर्च थोडीशी पाव चम्मच, हळदी पावडर आपण अर्धा चम्मच टाकू. थोडासा गरम मसाला. आलं लसूण पेस्ट नाही घेत आपण, गरम मसाला घेतो. मसाले आपल्याला फोडून घेऊया, मिक्स करून घेऊया कांद्या बटाट्याला. मस्त स्ट्रक्चर चेंज झाला आहे, मसाला मिक्स झाला आहे, बटाटाही मस्त शिजला. आता परत मी टाकू. आपण परत मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि तिला पाण्यामध्ये धुवून घेतलेली. परत ती आपण टाकूया. तर मिक्स करून घेऊया चांगलं. एकदम सिंपल पद्धतीमध्ये बनवतो ही भाजी. थोडीशी गॅसची फ्लेम वाढवा तुम्ही, थोडीशी हाय करा.
मिक्स करून थोडा वेळ ठेवून द्यायला. परत बी चांगली शिजते ती. आता ह्याच्यात आपण पाणी टाकूया आणि झाकण टाकून शिजायला ठेवूया. थोडंसं पाणी मिक्स होतं पण ते हलवून घेऊया नीट व्यवस्थित. पाण्याला संपूर्णपणे मसाला लागू द्या. अगर चुकून पाणी जास्त जरी झालं तरी काय त्रास नाही आहे. पाणी स्टीम म्हणून उडून जाईल. ह्याला एक चांगलं झाकून ठेवा आणि ते पाणी आटू द्या भाजीचं. 5-7 मिनटं चांगलं स्टीम आता बाहेर यायला लागली. वाफ आता बाहेर यायला लागली. म्हणजे पाणी अजून आटायला चालू होत असेल. अजून थोडं पाणी आटू द्या. मग नंतर झाकण काढून त्याला पुन्हा चमच्याने हलवा. अभी 5 मिनट हो गए. बीच के ऊपर से अपन एक ढक्कन निकाल लेंगे. ये देखो अब भाजी सूखने लगी है. गैस की फ्लेम थोड़ी स्लो कर देंगे. बढ़ाई थी हमने तो स्लो कर दी. पानी देखना, पानी है अभी भी इसके अंदर. अगर दिख रहा रहेगा तो ये देखो अभी इसके अंदर अभी पानी है. ये पानी पूरा उड़ा देंगे. अब गाड़ी उड़ने तक इसको पकाएंगे. अब अपनी भाजी ये देखो पूरा पैन में से पानी निकल गया है. बस देख 2 मिनट में अपनी भाजी रेडी हो गई. और थोड़ा सा गरम कर लेंगे इसको. बटाटा मतलब पूरा नरम हो गया है. लगभग बटाटा भी पूरा नरम हो गया है. आलू भी पक गए अभी. बस इसको अच्छे से फ्राई पैन पे इसको पका देंगे. और ये अपनी सब्जी रेडी हो गई अभी पक के. थोड़ी देर और एक 2-4 मिनट 5 मिनट पका दो. होगी.